महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या वतीनं परिचारिका या प्रशासकीय बदल्याला विरोध करण्यात आला आहे। आता मी छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात आहे। आपण बघतो या ठिकाणी जे आहे ते परिचारिकांच्या वतीनं जोरदार निदर्शने सुरू आहेत, आंदोलन सुरू आहे आणि राज्य शासनाने घेतलेल्या प्रशासकीय बदल्याचा निर्णय थांबला पाहिजे अशी सगळी मागणी या ठिकाणी जे आहे ते नर्सेस आणि ब्रदर्स या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रशासकीय बदल्या थांबल्या पाहिजेत अशी मागणी या माध्यमातून जे आहे ते हे सगळे आंदोलक या ठिकाणी करत आहेत। आपण बघतो काही आंदोलकांसोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, आपण आंदोलन करताय, काय मागणी आहे? विजय असो। आंदोलन करताय, काय मागणी? सर, आमची प्रशासकीय जी प्रशासनाने आमच्यावर लादलेली बदली आहे ती रद्द करायला पाहिजे सर। कारण या संवर्गामध्ये महिला जास्त असतात आणि महिलावर जसं सांगतात आरोग्य सेवेचा कणा आहे तसंच कुटुंबाचा ही सगळी जबाबदारी महिलावर असती। आणि सर आता जर बदली केली तर जून महिन्यात मुलांच्या शाळेचा वगैरे सगळं प्रॉब्लेम आहे आणि जर पोलिसांच्या वगैरे बदल्या केल्या तर त्यांच्या बरोबर GR असतो की त्या शाळेत त्यांना ॲडमिशन द्या आमच्या बरोबर आणि त्यांच्या बरोबर असतो, पण आम्हाला मुलांना जसे पाहिजे तसे ॲडमिशन खूप प्रॉब्लेम येतात सर। तर आमची शासनाला खरंच महिला या नात्याने आम्हाला खरंच विनंती करते की नाही सर, अंतर्गत बदला झाली पाहिजे सर। म्हणजे बदलीच नको सर, अंतर्गत बदली करतो ना आम्ही। एक वॉर्ड सोडून दुसऱ्या वॉर्डमध्ये एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंट जाण्यास तयार आहे। विनंती बदली द्या, तसेच तक्रारी बदली करा, पण हे सगळ्यांना सरसकट बदलीमधून वगळा, हाच आमची मूळ मागणी आहे सर। आज सरकारने जो निर्णय घेतला तो कसा अन्यायकारक आहे तुमच्यावर? पहिली गोष्ट म्हणजे आम्ही महिला आहोत आणि जर महिला घर सोडून जाते तर ते कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि हे सगळ्या पुरुषांना, जर लग्न झालेले सगळे पुरुष त्या सगळ्यांना माहिती आहे। बायको जर 8 दिवस माहेरी गेले तर काय हाल होतात। आम्ही जर आमच्या कुटुंबापासून वर्षानुवर्ष जायचं आणि बदल्या कशा, जर आज छत्रपती संभाजीनगरमधून बदली समजा पुण्याला झाली, मी पुण्यामध्ये 3 वर्ष राहणार, पुण्यामधून 3 वर्षानंतर माझी बदली शासन कुठं करेल, मी तिथं जाणार, म्हणजे विंचवाचे बिराड पाठीवर। आयुष्यभर आम्ही नोकरी करतो म्हणून आमचा गुन्हा आहे का? रुग्णसेवेमध्ये जास्तीत जास्त महिला आहेत। महिला म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करते की भाऊबीज अजून लांब आहे, दिवाळी लांब आहे, तर भाऊबीज म्हणून आम्हाला कायमस्वरूपी प्रत्येक वर्षी मे महिना आला की ती टांगती तलवार आहे, तसं नको। आत्तापर्यंत एवढे सरकार होऊन गेले पण परिचारिकांच्या कधीही बदल्या झालेल्या नाहीत, परंतु आता जे शासनाने 2005च्या नंतर जो GR काढला तो भ्रष्टाचार वाढला म्हणून तो GR आलेला आहे की कर्मचाऱ्यांच्या एकाच टेबलवर भ्रष्टाचाराच्या, समजा मी असेल आणि मी वर्षानुवर्ष तिथंच आहे, मग मला मी हटत नव्हते म्हणून तो GR निघालेला आहे। परिचारिका तुम्हाला एक तरी अँटी करप्शनने पकडलेली दाखवा। एक गोळी लिहून देण्याचा अधिकार मला नाही तर खरेदी करण्याचा अधिकार कुठून असणार आहे? आम्ही कुठल्याही खरेदीमध्ये नाही, कशातच नाही। आम्ही फक्त गरीब रुग्णांची सेवा करणे हाच आमचा धर्म आहे, तो आम्ही प्रामाणिकपणे पाळत असताना शासन आमच्यावरती अन्याय करत आहे। पंतप्रधानांनी सांगितले प्रवास कमी करा, 5000 नर्सेसच्या बदल्या झाल्या तर किती लोकांचा प्रवास होईल विचार करा। पेट्रोल डिझेल मिळत नाही, म्हणजे सगळ्याच गोष्टी, गॅस मिळत नाही। आणि दुसरं गोष्ट, मी जर बदली होऊन गेले तर मी घर कुठं शोधायचं? घर शोधण्यापासून माझी सगळी तयारी। इथं मी स्वतःचं घर आहे, माझं सगळं आहे, माझं कुटुंब माझ्याबरोबर आहे। मी ड्युटी बिनधास्त कशी करू शकते? कारण माझ्या लेकरांना घरी बघणारे माझे सासू सासरे किंवा माझे आई वडील असतात। म्हणजे मी सगळं बिराड घेऊनच जायचं का प्रत्येक ठिकाणी दर 3 वर्षाला? महिला म्हणून त्यांच्या पण घरामध्ये आया बहिणी आहेत, महिला आहेत आणि आम्ही सुनेत्राताईंकडनं खूप अपेक्षा करतो, कारण महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री त्या झालेल्या आहेत। त्यांचं तर मी अभिनंदन करते परिचारिकांतर्फे आणि त्यांना सांगते की ताई, एक महिला म्हणून तुम्ही आमच्याकडे बघा आणि आम्हाला न्याय द्या। आपण हे सगळ्या समस्या बघतोय, जर बदली झाली तर तुम्हाला काय अडचणीचा सामना करावा लागणार आहे? बदली झाली तर मी 2015 पासून ट्रीटमेंट घेते। मी आता ह्या वातावरणात थोडीशी सूट झाली आहे। जर मी बाहेर गेले तर मी बाहेर ठीक आहे, मी बिस्लरीचं पाणी पिईल, मी औरंगाबादची हवा तिथं घेऊन नाही जाऊ शकत, तर माझ्या दृष्टिकोनातून खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे। अजून माझ्या ज्या छोट्या भगिनी आहेत त्यांची लेकरं फक्त 1 किंवा 2 वर्षाचे। आमचे जे नातेवाईक आहे, सासू सासरे, नणंद, आई वडील, यांच्या अगदी पाया पडून मुलींनी त्यांना आपले लेकरं सांभाळायला आणलेले असतात। एवढे सारे कामं करून त्यांची सासू, खूप जणांची सासू साधं भाजीला फोडणी सुद्धा देत नाही। जेव्हा मुलगी 9 वाजता घरी जाते तेव्हा तिथून पुढे ती आंघोळ करून त्या भाजीला फोडणी देते, आवरते।
तर अशा जी मागच्या लोकांकडनं काय अपेक्षा ठेवून यांनी लेकरं इथं ठेवून जायचे का लेकरं तिकडे घेऊन जायचे, मग नवऱ्याला कोण सांभाळेल, खूप मोठा बेरोजगारीचा पण प्रश्न निर्माण होईल. कारण तिकडे जायचं म्हटल्यावर नोकऱ्या सोडाव्या लागतील नवऱ्याला, कारखान्यामध्ये किंवा जर मुलं जर दुसरीकडे गेले तर त्यांच्या बायकांना नोकऱ्या सोडाव्या लागतील. तर खूप मोठा बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होईल. किंवा जर बरोबर सासरे असेल तर ते इथं त्यांच्या मुलाला जीव घालायला इथं थांबतील. लेकरं घेऊन जर ती तिकडे गेली तर आज बाहेर काय वातावरण आहे मुलांचं मुलींचं आपण बघतो, किती अत्याचार होतो, हा पण मोठा प्रश्न निर्माण होईल असं मला वाटतं. तर शासनानं सहानुभूतीनं याच्यावर मत द्यावं, निर्णय घ्यावा असं मला वाटतं. निश्चितच प्रशासकीय बदल्या झाल्या तर अनेक समस्या उद्भवू शकतात असा दावा यांनी केला आहे. आता मला सांगा, आज आपण निदर्शने करताय, पुढची काय भूमिका असणार आहे, कसं आंदोलन असणार आहे? पुढची भूमिका स्पष्ट आहे. शासनाने जर हा प्रशासकीय बदली धोरणाचा आदेश जर मागे घेतला नाही किंवा आम्हाला जर त्यातून वगळलं नाही तर निश्चित काम बंद आंदोलन करण्याची इच्छा नाही आहे, पण आमच्याकडे दुसरा पर्यायही नाही आहे. रुग्णसेवा विस्कळीत होऊ नये म्हणून आम्ही आज 1 तासाचे निदर्शन करून शासनाला आपल्यामार्फत TV9 चॅनलच्या मार्फत विनंती करतो आहे की मायबाप सरकार आम्हाला यातून तुम्ही वगळा. परिचारिका या कुटुंब वत्सल आहे आणि त्यांना जर तुम्ही ट्रान्सफर करत असाल तर त्यांचा कुटुंबाचा काना मोडल्याशिवाय राहणार नाही. अंतर्गत बदली दर 3 वर्षाला होते, सर्जरीमधून मेडिसिनमधून OT. मग आमच्या बदल्यांचा घाट हा सरकार काय घालत आहे? आणि महिला विशेष या प्रोफेशनमध्ये जास्त आहेत आणि महिलांबद्दल कायदे करण्याचा अधिकार सरकारला आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला त्वरित या प्रशासकीय बदलीतून कायमस्वरूपी वगळावे ही आमची मुख्य मागणी आहे. निश्चित आपण बघतो राज्य शासनाने जे आहे ते नर्सेसच्या प्रशासकीय बदली करण्याचा निर्णय घेतला आणि त्याविरोधात छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात आंदोलन सुरू आहे. ह्या बदल्या झाल्या तर अनेक अडचणीचा सामना या कुटुंबियांना करावा लागणार आहे असा दावासुद्धा त्यांनी केला आहे. त्यामुळे जे आहे ते सरकारने ह्या बदल्या रोखाव्यात, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू, बेमुदत संप पुकारू असा इशारासुद्धा यावेळी देण्यात आला आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.